तर नाटक हे माध्यम तुला कधी भेटलं, कसं भेटलं? प्रेक्षक म्हणून नाटक मला खूप आधी भेटलं. बर. म्हणजे मी माझं तसं कलासक्त घर आहे. म्हणजे माझी आजी, माझ्या वडिलांची आई ही खूप प्रसिद्ध नाटककार त्या काळची, मुक्ताबाई दीक्षित. माझ्या आईचे वडील हे भरतनाट्यशास्त्राचे मोठे पंडित. त्यामुळे घरात माझी आई थिएटर क्रिटिक होती, आहे अजूनही ती लिहिते. ती तेव्हा लोकसत्ता, इंडियन एक्सप्रेस अशा ह्यांच्यासाठी नाटकावरती परीक्षण लिहायची. त्यामुळे घरात आम्ही जसे आपण फिरायला बाहेर जातो किंवा रात्री टी व्ही बघतो तसे आम्ही दर आठवड्याला 2-2, 3-3 नाटकं, कुठलंही नाटक कसंही असो पण आईबरोबर जाऊन नाटक पाहायचं असा एक रिवाज होता. त्यामुळे त्या ज्याला आपण शालेय जीवनात मी इतकी नाटकं पाहिली. म्हणजे साधारणपणे आता अभ्यास करा, इकडे तिकडे फिरू नका असं ज्या काळात सांगितलं जातं त्या काळात आई मला नाटकाला घेऊन जायची. त्यामुळे त्या पद्धतीचं एक ओरिएंटेशन आणि या सगळ्या कलांकडे बघण्याचा एक विशिष्ट दृष्टिकोन मुळात घरात मला मिळाला आईकडून. बरोबर. मी शास्त्रीय संगीत शिकले वयाच्या 7व्या वर्षापासून. बर. मग काही काळ कथ्थक नृत्यही शिकले. त्यामुळे तसं आईला हे लक्षात आलं होतं की माझं कलांकडे एक माझा कल आहे. त्यामुळे आईने मला त्या पद्धतीने आपसूक ओरिएंटेशन द्यायला सुरुवात केली. आणि मला हे नक्की माहिती होतं की मला काय आवडत नाही. त्यामुळे नाटक तसं पहिल्यापासून माझ्या ओळखीचं होतं, आवडत होतं. किंवा नाटक बघताना सतत असं वाटायचं की मी त्या बाजूला असीन का कधी. मी 14-15 वर्षाची असताना सत्यदेव दुबे जे नुकतेच गेले, ते खूप मोठे थिएटर डिरेक्टर आणि थिएटर गुरु ज्याला म्हणतात, ते मला भेटले. म्हणजे त्यांची वर्कशॉप्स होत होती पुण्यात. तर ती संधी मिळाली, ती घेतली. मग मी एकदा दुबेजींच्या हातात खाली गेले आणि तिथनं माझा सगळा फोकसच बदलला. इनफॅक्ट बदलल्यापेक्षा फोकस मिळाला. म्हणजे मी आता अभिनेत्री होईन, मग मी पुढे जाऊन सिनेमात काम करीन हे नव्हतं ते. पण एक आयुष्याबद्दलचा पण फोकस असतो ना, कुठलीही गोष्ट पॅशनेटली आणि 100% देऊन करावी, हे दुबेजींनी त्या प्रोसेसमध्ये सांगितलं. दुबेजींनी ॲक्टिंग, अभिनेत्री होण्यासाठी काय करायचं हे तर शिकवलंच की स्पीचवर काम कर, व्हॉइसवर काम करा, बॉडीवर काम करा. पण ह्याच्या पलीकडे जाऊन एखाद्या गोष्टीचा ध्यास घेऊन झपाटून जाऊन काही करणं म्हणजे काय असतं. आणि कुठल्याही काय होतं की गाणं म्हणा किंवा नाच म्हणा, तुम्हाला एक विशिष्ट काळ द्यावा लागतो, त्याची मेहनत घ्यावी लागते. तुम्हाला नाही म्हटलं तरी स्टेजवर गाण्याआधी एक काही काळ रियाज करावा लागतो. अभिनयाच्या बाबतीत किंवा नाटकाच्या बाबतीत दुर्दैवाने असं थोडंसं वाटतं की जमतं की ॲक्टिंग काय येतं, असा एक नकळत एक कॅज्युअल अप्रोच या कलेकडे घेतला जातो, जे खरोखर तसं नाहीये. अत्यंत गंभीरपणे करायची गोष्ट आहे ती. मुळामध्ये ना अभिनेत्री, ॲक्ट्रेस असं म्हटलं की आपल्याकडे नाही म्हटलं तरी काही अशा सौंदर्याच्या कल्पना आहेत बरं का, की अमुक एक कन्व्हेन्शनली छान असलं पाहिजे आणि मग असं गोरं गोमटं एकदम सुबक वगैरे असलं पाहिजे तरच तुम्ही अभिनेत्री होणार. तर मग त्या सगळ्या गणितामध्ये तू बसत नाही. निश्चितच अजूनही बसत नाही. पण मला तेच वाटतं ना की ह्या सगळ्या संकल्पनांकडे नव्या दृष्टीने पाहायची वेळ आज आली आहे. की सौंदर्य म्हणजे एक विशिष्ट रंग, विशिष्ट ठेवण, विशिष्ट बांधा, आणि हे म्हणजे तुम्ही अभिनेत्री. ही समीकरणं मोडायची वेळ आता आलेली आहे. त्याचं कारण ती कायमच होती, पण आता जरा या सगळ्याकडे डोळसपणे पाहायला पाहिजे. कारण असं काही नसतं. शेवटी तुमच्यामध्ये असलेली ऊर्जा, तुमचा फोकस, तुम्ही स्वतःला एक व्यक्ती म्हणून आणि अभिनेत्री म्हणून ओळखणं की तुझ्या मर्यादा काय आहेत, तुझे ॲसेट्स काय आहेत, तुझं फ्रेमवर्क काय आहे, हे जेव्हा तुम्हाला कळतं. म्हणजे आता उद्या जर का मी ठरवलं की मी अत्यंत एक वेगळा ग्लॅमरस आणि एखादा आता उदाहरणार्थ नटरंग चित्रपटात सोनाली कुलकर्णीनी जे काम केलं ते काम मी नाही करू शकत, किंवा मी जे काम केलंय ते सोनाली नाही करू शकत. बरोबर. तिची एक फ्रेम आहे, माझी एक फ्रेम आहे. बरोबर. तर ती तुमची काय आहे हे ओळखणं आणि तुमची सौंदर्य स्थळं किंवा सामर्थ्य स्थळं काय आहेत ही तुमची तुम्हाला शोधणं इज व्हेरी इम्पॉर्टंट. पुढच्या काळामध्ये तू शिक्षण घेताना नाटक केलंस? नाटक करताना? मी नाटक करताना शिक्षण घ्यायचं असतं म्हणून घेतलं. नाही, असं मी मगाशी सांगितलं की मला काय येत नाही हे मला खूप
चांगलं माहिती होतं. पण माझ्या घरातनं मला कायम हे ओरिएंटेशन होतं की तुझं जे आहे ते तुझं आहे, तुला जे येतं ते तू कर. त्यामुळे ते माझं नक्की तेव्हा तू आर्ट्सला गेलीस, मी आर्ट्सला गेले, सायकोलॉजी BA सायकोलॉजी केलं हा, आणि नाटक केलं. आता नाटकामध्ये काम करत असताना सिनेमामध्ये म्हणजे श्वासमध्ये पहिली एक संधी मिळाली, पण श्वासमधली भूमिका ही थोडी मर्यादित होती त्या सगळ्यामध्ये. पण हरिश्चंद्राची फॅक्टरी हा एक खूप मोठा, तुझ्या करिअर मध्ये जर पाठी वळून बघितलीस तर खूप महत्वाची ती भूमिका होती. तर हरिश्चंद्राची फॅक्टरी मधली भूमिका आणि तो सगळा प्रोसेस जर आम्हाला सांग. कसे परेश आणि आम्ही सगळेजण एकत्र नाटक करतोय अनेक वर्ष, त्यामुळे परेश मोकाशी हा काय पद्धतीचा आणि कितपत वेडसर माणूस आहे ह्याची आम्हाला सगळ्यांना कल्पना होती. आणि त्यांनी 2005 साली हे स्क्रिप्ट वाचून दाखवलं होतं मला, आणि तेव्हाच तो म्हणाला होता की हे काम तू करायचंस. तेव्हा माझी मुलगी, लहान मुलगी जी ती 8 महिन्याची होती, आणि मी म्हटलं करूया हे, कारण काय त्यांनी संहिताच जी लिहिली होती ती इतकी अप्रतिम होती. आणि मुळात विषय की दादासाहेब फाळक्यांवरचा चित्रपट, ज्यांनी भारतातला पहिला चित्रपट केला, त्यामुळे तो एक पहिल्यापासून हे होतं की परेशचा जो मॅडनेस आहे तो मॅडनेस आपण कुठेतरी शेअर करतो, हे पहिल्यापासून होतं. मग त्याला निर्माता मिळणं, कारण 1913 सालचा सिनेमा सेटअप येतो, तो मोठं बजेट आहे सिनेमाचं, ते रिकवर कसं करू. मग तुम्ही किमान माधुरी दीक्षितला विचार, मग काहीतरी आमच्याकडे सेलिंग फीचर असला पाहिजे ना सिनेमा विकायला किंवा बॉक्स ऑफिससाठी. पण परेश हा वेडा असल्यामुळे तो म्हणला नाही, मला ज्या लोकांना घेऊन सिनेमा करायचा त्यांना घेऊन मी करणार. त्यामुळे खूप वेळ लागला तो सिनेमा ऍक्च्युली फ्लोअरवर जायला. मग परेशनी त्याचं राहतं घर गहाण टाकलं लोणावळ्याचं, आणि त्या सिनेमासाठी फंड गोळा केले. पण त्यामुळे आम्ही सगळे जे, आमचा जो कॅमेरामॅन आहे तो पण आमच्या नाटकाच्या ग्रुपमधला होता, अमलेंदू चौधरी, त्याच्यानंतर श्रीरंग गोडबोले आणि त्याची कंपनी, हे आम्ही सगळ्यांनी एकत्र नाटक केलेलं आहे. त्यामुळे इट वॉज अ ग्रुप ऑफ मॅड पीपल हू हॅव शेअर्ड दिस मॅडनेस फॉर मेनी इयर्स. पॅशन आणि ती मॅडनेसच कुठेतरी तुम्हाला एका पॉइंट पासून दुसऱ्या पॉइंट पर्यंत नेतो. मला वाटतं ना, पॅशन आणि मॅडनेस जेव्हा असतो तेव्हा यश आणि अपयश याच्या व्याख्या गैरलागू ठरतात. म्हणजे पैसे लावताना हे परत येणार नाहीयेत, असंच याच विचाराने पैसे लावले गेले होते, काय माहिती. मला सांग, एक अभिनेत्री म्हणून ना शॉट देताना, किंवा दोन्ही सांग मला, कारण तू रंगमंचावरती काम केलंस, चित्रपटातला शॉट देताना आणि रंगमंचावरची भूमिका एखाद्या प्रवेशातली उभी करताना, काय ग तुझी नट म्हणून, म्हणजे अभिनेत्री म्हणून, ॲज अ थिएटर पर्सन म्हणून तुझी मनोवस्था काय असते, तू काय विचार करतेस? एक तर दोन्ही वेगळ्या सिच्युएशन्स असतात. कारण नाटक जेव्हा तुम्ही करतो तेव्हा आपण 2 महिने त्याची, काय 1 महिना 1.5 महिना भरपूर रिहर्सल केलेली असते, त्यामुळे तुम्हाला माहिती असतं काय एक्झॅक्टली होणार आहे, तुम्ही कुठपर्यंत जाणार आहे. आणि इट्स अ वन टाइम एक्सपिरियन्स. म्हणजे तुम्ही आलात, तुम्ही जे करायचं ते इथे केलं आणि तुम्ही एक्झिट घेतले, त्याच्यात करेक्शन नाही आहे. तोच प्रेक्षक परत पुढचा प्रयोग बघायला येईल किंवा माहित नाही, म्हणजे आता यावेळेला ही बरं करेल ना, असं नाही. पण शॉर्ट तुम्ही देताना देर इज ऑलवेज अ स्कोप की तुम्ही एक रिटेक देऊन जास्त बरं करू शकता. तसंच सिनेमा माध्यम इतकं तांत्रिक माध्यम आहे की त्याच्यामध्ये एखाद्या अत्यंत इंटेन्स शॉटला इथे एक कॅमेरा असतो, इथे एक लाईट असतो, इथे असिस्टंट डिरेक्टरचा हात असतो, त्या हाताकडे बघून माझं किती प्रेम आहे तुझ्यावर वगैरे, तुम्हाला इतकं तांत्रिक माध्यम आहे ना ते, की तिथे काम करताना तुम्हाला तुमच्या खूप वेगळ्या फॅकल्टीज, म्हणजे कित्येकदा इतका टाईट क्लोजअप असतो, आणि इतक्या टाईट क्लोजअप मध्ये जर तुम्ही हे आकाश आहे आणि ही जमीन आहे असं केलं तर ते संपलं. त्यामुळे तुम्हाला त्याच एका फ्रेम मध्ये तुम्हाला जे तुमचं सगळं द्यायचंय ते द्यायला हवं. वेरेज थिएटर म्हटल्यावर एक डिस्टन्स असतं, तुम्ही सतत फुल फिगर दिसत असता, प्रेक्षक आणि ह्याच्यामध्ये फरक असतो, त्यामुळे तुमची वेगळी फॅकल्टीज तिथे काम करतात. पण मला एक जो अनुभव कायम वाटतो की जेव्हा पडदा वर जाण्याचा एक आवाज असतो ना, विशिष्ट हा आवाज, आणि जेव्हा ऍक्च्युली आता रेडवर वगैरे शूट करतात ते सोडा, पण ऍक्च्युली जो मूव्ही कॅमेरा असतो तो ड्रर जो वाजतो, त्या 2 आवाजाच्या वेळेला आयडेंटिकल तुमची मनस्थिती असते की आता इथनं पुढची जी काय 3 मिनिटं किंवा 20 मिनिटं आहेत, तो हा जीवन मरणाचा प्रश्न आहे. आत्ताच काय ते नावर नेव्हर. त्या वेळेला आपण फक्त त्या क्षणाबरोबर असतो, त्या कॅरेक्टर बरोबर असतो, दोन्ही असतं ऍक्च्युली. ते फार, म्हणजे मला टेक्निकली फार ह्यातलं सांगता येणार, पण माझा अनुभव असा आहे की तो खूप स्विच असतो सतत, की तुम्ही पण असता, तुम्ही ती भूमिका पण असता. कारण कित्येकदा तुम्ही जर ती भूमिका झालं तर हा लाईट घ्यायचा, विभा हा लाईट घे, किंवा हा तुझा मार्क आहे, इथे चालत येऊन तुला इथे उभं राहायचं नाही तर तू फ्रेम आउट होणार आहेस,
इथनं तुम्हाला कॅमेरामन सतत सांगत असतो तो इधर 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 इधर, तुम्हाला तो सतत स्विच, मग ते महेश लिमये काय सांगतो ते ऐकायचंय, त्याच वेळेला तो मार्क पण हवा आहे, पण त्याच वेळेला मला तो फोकस पण, हे इतकं मल्टीटास्किंग आहे ना, आणि ते स्टेजवर आणि स्क्रीनवर अत्यंत वेगवेगळ्या पद्धतीने वर्क, दोन्हीकडे मल्टीटास्किंग. निश्चित. कारण स्टेजवर असताना तुम्हाला प्रेक्षकांची नस काय ती सतत कळत असते, त्या पद्धतीने माझा पेस, माझा प्रोजेक्शन, माझं हे सगळं मला बदलायला, त्यामुळे मल्टीटास्किंग हे वेगवेगळ्या पद्धतीने दोन्ही माध्यमात असतंच. आत्ताचा तुझा जो बालगंधर्व चित्रपट येऊन गेला त्याच्यामध्ये एक फार छान सीन आहे की सुरुवातीला बालगंधर्वांच्या पत्नीचं काम तू केलेलं आहेस आणि त्याच्यावर त्या दोघांचं विवाह होतो आणि ती पत्नी त्या नवऱ्याला असं म्हणते की मला तुम्हाला बघायचंय त्या सगळ्या स्त्री वेशामध्ये. हा खूप अवघड सीन होता तुमच्या सगळ्यांच्यासाठी. तर तो कसा काय तुम्ही सगळ्यांनी केलात? आता तू बोलत होतीस मनोभूमिका म्हणून मला आठवलं. हो, मुळात तो सीन जेव्हा वाचला तेव्हा तो एस्थेटिकली फार सुंदर सीन डिझाईन केला होता अभिरामने. त्याच्याविषयी थोडी मलाच आशंकता होती की लग्नात तुमचा नवरा म्हणून तुमच्या समोर येतो तेव्हा तो स्त्री वेशात जर आला तर एक स्त्री म्हणून तिला काय वाटेल, असे मला काही प्रश्न एक स्त्री म्हणून पडले होते. पण ते क्रिएटिव्ह डिसिजन होता आणि तो व्हिज्युअली खूप सुंदर दिसेल सीन असंही अभिरामचं आणि रवीचं, नितीन दादांचं सगळ्यांचं मत होतं. त्यांनी, आणि तो ब्लॉक शॉट आहे, एक कंटिन्युअस शॉट आहे, कॅमेरा लावला आणि इम्प्रोव्हाइज करायला आम्हाला सांगितलं. आता सुबोध आणि मी खूप वर्ष एकमेकांना ओळखतो आणि आमची खूप चांगली कम्फर्ट लेवल होती. तेव्हा आम्ही थोडासा सीन तो मी आणि सुबोधनी फक्त रिहर्स केला आणि तेव्हा मी त्याला असं म्हणाले की तू जेव्हा मला अप्रोच होशील तेव्हा एक खूप सुंदर पद्धतीने एखादा पुरुष कसा एखाद्या स्त्रीला अप्रोच होईल तसा तू मला अप्रोच हो, म्हणजे मला रिॲक्ट होता येईल. शेवटी ऍक्शन रिॲक्शनचा सीन आहे, त्याच्यात वाक्य नाही आहेत, त्याच्यात मोमेंट्स आहेत छोट्या छोट्या, अगदी बारीक मोमेंट. तर तो सीन आम्ही फक्त बेसिक ठरवून घेतला, आम्ही रिहर्स नाही केला तो की असं करतो मग मी असं करतो, मग मी असं करतो, मग मी नथ काढीन, आणि आम्ही त्याहून जास्त त्या सीनवर काम नाही केलं मी आणि सुबोधनी करताना. कारण त्या क्षणाची ती उत्स्फूर्तता जी आहे ती तिथे राहणं आवश्यक आहे. तो जर सीन खूप रिहर्स झाला तर ते छोटे छोटे सरप्राइजेसचे क्षण जे आहेत ते निघून जातील. त्यामुळे तो सीन आम्ही ठरवून घेतला आणि तो ब्लॉक लावला आणि तो सीन आम्ही दोघांनी केला. म्हणजे एका पद्धतीने नाटकाचं इम्प्रोव्हायझेशन हे चित्रपटाच्या फ्रेम मध्ये आलं, फायनल फ्रेम. आणि तो जो ऍक्च्युअली सिनेमात जो सीन आहे दॅट इज द फर्स्ट टेक. आपण म्हणतो ना नाटक काय किंवा सिनेमा काय हे टीम वर्क आहे. हो, म्हणजे त्याच्यामध्ये यश अपयश हे सुद्धा ते टीम वर्क मध्येच असतं. त्यामुळे त्याला एक दोन डायमेन्शन्स असतात, म्हणजे एक इंडिव्हिज्युअल डायमेन्शन असतं आणि एक संपूर्ण प्रोजेक्टचं डायमेन्शन असतं. कधी असं होऊ शकतं की एखाद्याचं वैयक्तिक म्हणजे रोल खूप मस्त झाला पण सिनेमा चालला नाही, कधी कधी सिनेमा खूप चालला पण त्याचा रोल चांगला झाला नाही, असं खूप होत असतं. मग कलाकाराने यश अपयशाकडे कसं पाहावं? मला तुम्ही विचाराल जर वैयक्तिक माझं मत आहे तर मला नेहमी वाटतं की प्रत्येक भूमिका मी जी करीन ती माझ्या आधीच्या भूमिकेपेक्षा किंवा त्या अनुभवापेक्षा मला कलाकार म्हणून आणि माणूस म्हणून एक पायरी पुढे नेणारे असेल. बर, माझ्या नशिबाने मला खूप चांगल्या भूमिका मिळाल्या. मी जे चित्रपट केले ते सर्वार्थाने चांगले, म्हणजे बॉक्स ऑफिसवर पण वर्क झाले, अप्रिशिएट पण झाले. पण मला नेहमी हा प्रश्न नाटक करताना सुद्धा की अनेक नाटकं पडतात पण ती भूमिका तुम्हाला जर एक कलाकार म्हणून काही नवीन दरवेळेला देऊन जात असेल तर ते, आणि तुम्ही त्या भूमिकेला जर तुमच्याकडनं न्याय देऊ शकलात तर माझ्यासाठी ते यश हे जास्त महत्वाचं. नाटकाच्या बाबतीत तू आता संदर्भ दिलास, ग्रिप्स थिएटर नावाची जी नाटकाची चळवळ आहे त्याच्याशी तू निगडित आहेस खूप काळापासून, तर ती कॉन्सेप्टही आमच्या ऑडियन्सला तू सांग. निश्चित. बेसिकली ग्रिप्स थिएटर ही जर्मन थिएटर मुव्हमेंट आहे. ती 60च्या दशकात जर्मनीत त्याचा उगम झाला आणि तोपर्यंत लहान मुलांचं नाटक, बालनाट्य ह्याच्या खूप काही विशिष्ट सीमित व्याख्या होत्या की पर्या असतात, भूतखेतं असतात, फॅन्टसी आणि इमॅजिनेशन या व्यतिरिक्त चिल्ड्रन्स थिएटर नव्हतं. या नाटकातनं असा प्रयत्न होता की लहान मुलांचे प्रश्न त्यांच्या पद्धतीने त्यांना आवडतील, त्यांना समजतील अशा रीतीने मांडायचे आणि त्यातनं बघणाऱ्या पालकांना आणि शिक्षकांना काहीतरी एक नवीन दृष्टिकोन मुलांकडे पाहण्याचा मिळावा आणि मुलांना असं वाटावं की कोणीतरी आहे ज्याला माझा प्रॉब्लेम कळतोय. बर, आणि काम करणारे प्रौढ असतात. या नाटकामध्ये जे लहान मुलांची भूमिका करणारे प्रौढ असतात, म्हणजे साधारण 15-16च्या पुढची लोक
7-8 वर्षाच्या मुलांची किंवा कामं. त्या रेंज मधल्या मुलांची कामं. मुलांची कामं. त्यामुळे ती 86 साली पुण्यात भारतात पहिल्यांदा ते नाटक झालं जे मी 6व्या वर्षी पाहिलं. हा आणि आता माझी मुलगी 6 वर्षाची आहे जिने परवाच ते नाटक पाहिलं. बर. सो एक कम्प्लीट सर्कल त्याचं झालंय. मी अभिनेत्री म्हणून, लेखिका म्हणून आणि दिग्दर्शिका म्हणून जवळजवळ आता 17-18 वर्ष काम करते. त्यातला तुझा एखादा छान अनुभव लिहिलेला, डिरेक्ट केलेला? आपण जे बघतो की सध्या रियालिटी शोज आणि मुलं हा एक वेगळंच समीकरण आहे की रियालिटी शोज म्हणून ते वाईट नसतात, पण टेलिव्हिजनचा जो आत्ताचा एक सगळ्यांवरती पगडा आहे त्यामध्ये आई वडिलांना बरेचदा आपल्या मुलांनी अमुक व्हावं, तमुक व्हावं, डान्सर व्हावं, ॲक्टर व्हावं, सिंगर व्हावं अशी खूप खूप इच्छा असते, महत्वाकांक्षा असते. कित्येकदा त्यांच्याकडनं जे राहून गेलेलं असतं किंवा त्यांना एखादी संधी मिळाली नसते ती मला नाही तरी हिला तरी मिळावी किंवा याला तरी मिळावी. आणि कित्येकदा त्या मुलाची इच्छा काय आहे, त्याचा कल कशाकडे आहे, त्याला हे सगळं आवडतंय का नाही ह्याचा विचार न करता या सर्व पालकांच्या महत्वाकांक्षा त्या मुलांवरती लादल्या जातात. आणि दरवेळेला असं होतच असं नाही. आणि यामध्ये हे रियालिटी शोजना दोष देण्यापेक्षा प्रयत्न आमचा असा आहे की पालकांनी याकडे जरा सतर्कपणे कसं पाहावं. तर प्रोजेक्ट आदिती नावाचं नाटक मी लिहिलं. प्रोजेक्ट आदिती एका म्युझिक टॅलेंट हंटचा त्याचा बॅकड्रॉप आहे आणि त्याच्यामध्ये एक मुलगी पार्टिसिपेट करते आणि ती फार अप्रतिम गात असते आणि ती पुढे 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 जाते. पण ती जशी पुढे जाते तसं तिच्या आईचं ओरिएंटेशन पूर्ण बदलतं. तिला घरात एक सेलिब्रिटी म्हणून ट्रीट केलं जातं. तिला तिच्या मित्रांबरोबर गायचं नाही, खेळायचं नाही, हे खायचं नाही, ते खायचं नाही असं म्हणून तिला एक आयसोलेशन तिचं केलं जातं आणि तिला ते त्याच्याशी डील होता येत नाही आणि ती खूप घाबरते आणि एका पॉइंटला तिचा आवाज शी लुजेस हर व्हॉइस त्या भीतीने. आणि मग काय होतं आणि मग परत त्याचं रेझोल्युशन काय असं ते नाटक आहे. नाटकाचा विषय जरी गंभीर असला तरी हा मुळात प्ले शुड बी प्लेफुल या न्यायाने अत्यंत मज्जा धमाल गाणी असं ते नाटक आहे. म्हणजे एका प्रकारे मिनिंगफुल थिएटर आहे. ऍब्सोल्युटली. की फक्त थिएटर हे रंजनासाठी नाही तर इश्यू बेस्ड थिएटर, इश्यू बेस्ड थिएटर आहे. आणि म्हणजे मला आता काय जाणवतंय बघा की एका बाजूला तू या चित्रपट सृष्टीमध्ये आहेस, दुसऱ्या बाजूला तू हे मिनिंगफुल थिएटर सुद्धा करतेस. हे सगळं करत असताना माध्यम जगातल्या सगळ्याच माणसांना मला प्रश्न विचारावा असं वाटतो की हे सगळे लोक म्हणतात की मीडिया हा ना फार निष्ठुर आहे. तो तुम्हाला आज अगदी वर घेईल, फुलासारखा झेलेल आणि जरा तुम्हाला थोडंसं त्यांच्या दृष्टीचं अपयश मिळालं की तुम्हाला तोच मीडिया हा आपटतो सुद्धा. तर ह्या सगळ्या कलाकारांनी तुझ्यासारख्या कलाकारांनी या सगळ्या ग्लॅमर वर्ल्ड मध्ये राहताना ह्या निष्ठुरतेकडे सुद्धा कसं बघायला पाहिजे? खूप चांगला तुम्ही प्रश्न विचारलाय. मला तेच वाटतं की मी फार फिलॉसॉफिकल बोलत नाही मी, पण मुळात ती कला आणि त्या कलेतनं मिळणारा आनंद हा जर तुमच्या निकषाचा आपला आनंदाचा आणि यशाचा निकष असेल तर मग त्याच्या बरोबरीने येणारा ग्लॅमर, पैसा ह्या गोष्टी बिनमहत्वाच्या होतात. त्यामुळे मला आनंद जर एखादी भूमिका करण्यातनं किंवा एखादं नाटक करण्यातनं मिळतो आहे तर आज मला खूप सगळे ओळखतायत आणि माझ्या सह्या घेत आहेत. कारण हे खरंच तुम्ही 2 वेळा टीव्हीवर दिसलात तरी तुमच्या सह्या घेतात. किंवा मुक्ता पुणतांबेकर सारखी जी मुक्तांगणसाठी व्यसनमुक्ती केंद्राचं काम फार मोठं काम आहे, पण तिची मुलाखत पेपरमध्ये खरोखर एखाद्या कॉलममध्ये येते आणि काल सिरियलमध्ये दिसणारी एक मुलगी हाफ पेज हे घेऊन जाते. दॅट इज हाऊ इट इज. त्यामुळे त्या एका ग्लॅमरनी जर तुम्ही खूप आनंदित झाला आणि तुम्हाला जर तुमची आयुष्याचं साफल्य त्याच्यात वाटलं तर तुम्ही पुढच्या महिन्यात तुम्ही जमीनदोस्त होणार. बरोबर. त्यामुळे तुमच्या आनंदाचे आणि यशाचे निकष तुम्ही तपासून पाहायला पाहिजेत आणि मला वाटतं सतत तपासत राहायला पाहिजे. ऍब्सोल्युटली. कलेनं तुला या नाट्यकलेनं, अभिनयशास्त्रानं, रंगमंचानं तुला माणूस म्हणून काय दिलं? मला असं वाटतं मला माणूस म्हणून घडवलंच कलेने. या कलेनंच तुला घडवलं. आता मी तुला थोडंसं एक रॅपिड फायर सारखे प्रश्न विचारतो बरं का. तू ज्यांच्याकडून शिकलीस म्हणजे त्यांच्या रोल्स मधून भूमिका पाहताना अशा स्टेजवरचे अभिनेत्री म्हणजे 1-2 असतील तरी चालते आणि स्क्रीनवरच्या इन्फ्लुएन्स असा विचारला तर मला सोनाली कुलकर्णीचा इन्फ्लुएन्स आहे माझ्यावर बऱ्यापैकी आहे. मला नीना कुलकर्णी खूप इन्स्पायरिंग वाटते. त्याच्यानंतर स्क्रीनवर स्मिता पाटील इज अन आयडल फॉर मी.
हे एक नाव प्रामुख्याने मला प्रामुख्याने पुन्हा पुन्हा आणि अभिनेत्यांमध्ये शिकलेपेक्षा आवडते अभिनेता आवडतो, सांगू शकते मी. म्हणजे मला अमिताभ बच्चन अर्थात आवडतो, मला फरहान अख्तर खूप आवडतो ॲज अन ॲक्टर ऑल्सो, शाहरुख आवडतो मला, नसीर ऑफकोर्स नसीरुद्दीन शाह खूप आवडतात, नाना पाटेकर मला खूप आवडतात, दिलीप प्रभावळकर मला खूप आवडतात. बरं तुझं आता आवडती गाणी आपली खूप असतात आणि पण त्यातलं मराठी आणि हिंदी ह्याच्यातलं वन ऑफ द आवडतं गाणं? हिंदी गाणं मला असं पटकन मी प्रचंड गाणी ऐकते ॲज अ सेट, त्यामुळे मला एक गाणं असं चटकन सांगणं अवघड आहे. पण मला वक्त ने किया खूप आवडतं, मला बावरामन स्वानंद किरकिरेचं खूप आवडतं. ही हिंदी गाणी आहेत. मराठी गाणी मला सध्या अशी खूप ऐकते, मला नीज माझ्या नंदलाला आवडतं. तुझा आवडता खेळ? अरे बापरे, काही काहीच संबंध नाही, पण क्रिकेट आता आवडतोच. सचिन तेंडुलकर आवडतो म्हणून क्रिकेट आवडतो, पण माझा काही स्पोर्ट्सशी काही आवडता मेनू? मला फिश खूप आवडतं, मासे खूप आवडतात. ओके, आणि आता लास्ट माझं वाक्य कंप्लीट करायचं तुला. मला असं यशस्वी व्हायला आवडेल ज्यात, मला असं यशस्वी व्हायला आवडेल ज्यात मी जे करीन ते करू शकणार दुसरं कोणीच नसेल. वा, फारच छान व्याख्या तू आम्हाला दिलीस. कारण ना प्रत्येक कलाकाराला ना युनिक आणि प्रत्येक कलाकार युनिक असतो आणि त्याला आपल्या युनिकपणाचा ठसा आपण सोडून जावं हे कुठल्याही मान मरातबापेक्षा जास्ती महत्वाचं वाटत असतं. या सगळ्या गप्पांच्या मधून मित्र हो, जेव्हा विभावरी आपल्याशी बोलत होती तेव्हा आपल्याला असं दिसलं की एका व्यक्तीचा विकास आणि त्या व्यक्तीच्या विकासाच्या वाटेवरती कलेचं त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये येणं हे त्या व्यक्तीला किती बदलून टाकतं आणि मग ती बदललेली व्यक्ती त्याच कलेच्या माध्यमातून इतर सगळ्यांना काय काय देऊ शकते. मग ते ग्रिप्स थिएटर असेल, तिथपासून ते बालगंधर्व असेल. आणि ह्या सगळ्या प्रवासामध्ये विभावरीच्या बोलण्यातून मला जे सतत जाणवत होतं की तिची बांधिलकी ही त्या प्रोसेस बरोबर राहिली आहे, त्या प्रक्रियेबरोबर राहिली आहे. मी जेव्हा त्या प्रक्रियेमध्ये असते त्यावेळेला आता हा हरिश्चंद्राची फॅक्टरी हा चित्रपट ऑस्करला जाणार आहे का, बालगंधर्व हा चित्रपट चालणार आहे का, ग्रिप्स थिएटर मधल्या नाटक हे व्यावसायिक दृष्टीने कसं चालणार हा हिशोब नसतो. त्या बिनहिशोबी मॅडनेस मध्येच एक खूप मोठा हिशोब असतो. आणि तो जर आपण मनामध्ये घेतला, तो मोठा हिशोब, त्या मोठ्या पटलामधला हिशोब, तर यश आणि अपयशाच्या आपल्या व्याख्या बदलतात आणि यश आणि अपयश हे आपण आनंदाकडे नेणारं एक साधन म्हणून वापरायला लागतो. त्यामुळे हे तुझ्याकडून आज आम्ही शिकलो. तू आज आलीस आणि तुझे अनुभव इतक्या मोकळेपणे आम्हाला सांगितलेस त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.